मारुती रायाचा दिवस म्हणजे शनिवार, लग्न समारंभ आणि आज आडगावला जायचं। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। तो चलिए शुरू कर। चला म्हटलं आता आलोच आहे तर आता व्हिडिओ पण बनवूया। आडगाव भोंबे या ठिकाणी आम्ही आज आलो होतो। भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे। भक्तांच्या मनोकामना नवसाला पावणारा हनुमान मंदिर हे प्रसिद्ध आहे। हे मंदिर दक्षिणमुखी रोकडोबा महाराज मंदिर म्हणून देखील ओळखले जाते। तुम्हाला या मंदिराचा इतिहास माहित आहे का? हजारो वर्षापूर्वी लोकांकडून या हनुमान मंदिराची स्थापना केली गेली असे ग्रामस्थ सांगत होते। हजारो वर्षापूर्वी पाण्याच्या प्रवाहासोबत एक दगडाची शिला वाहत आली आणि गावातील एका जागी थांबली। त्याच जागेवर मूर्तीची पूजा करण्यात येत असे। काही दिवसानंतर बांधकामाच्या वेळी मूर्तीला हरवण्याचे नागरिकांनी ठरवले। यावेळी गावातील वानरांनी संपूर्ण गावामध्ये ओरडून आक्रोश सुरू केला होता। वानराचे ओरडणे हे 2 दिवस चालले होते। यानंतर हनुमानाची मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली। तर हा आहे हनुमान मंदिराचा इतिहास। दर्शनासाठी आलास तर शिवण्याहून 3 किलोमीटर, शिवनगरी जळगाव सपकाळहून 4 किलोमीटर, पिंपळगाव रेणुका येथून 10 किलोमीटर, भोकरदनहून 25 किलोमीटर, शिल्लोडहून 30 किलोमीटर आपल्याला हे अंतर पाहायला मिळते। नंतर मंगेश म्हणे सर्वांची व्हिडिओ घेतोय, आपण पण घेऊ ना। शाबास बेटा। शिवनगरी जळगावला जातो तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या। आता पोहोचलो होतो गोकुळ डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला। सुरुवातीला सरपंच मॅडम भेटल्या, नंतर झाली ना डॉक्टर साहेबाची एंट्री, डॉक्टर अभिजित सपकाळ। लखन शेठ सोबत सेल्फी काढून घेतली। गणेश भाऊ सोबत निघालो पारावरती। मंदिरावर आलो म्हटल्यावर मारुती रायांचं दर्शन करून घेऊ म्हटलं आणि तेल पण वाहून टाकू म्हटलं। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। दर शनिवारी मी मारुती रायाला तेल वाहत असतो बर का। तर हे आमच्या गावचे मारुती राया आणि विठू राया। तेल वाहून बाहेर आलो तर मस्तपणे आता डीजे बँजो वाजवत होता, पण नवरदेवगडचे कमी गावातलेच मुलं नाचत होती। गोपी शालिक गणेश मी सेल्फी काढून घेतली। कसं आहे ना, मी खूप व्हिडिओ मध्ये सांगितलंय स्वागत समारंभ हे बाजूला ठेवून लग्न समारंभ लवकर आटपायला पाहिजे। पण लोकांना कसे आहे, सरपंच राहिले, आमदार आले, तो सदस्य बाकी आहे, मग असं होतं। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। लग्नाला जर खरंच कोणामुळे टाइमपास होत असेल तर ते म्हणजे फोटोग्राफर मुळे। ये बड़ी अच्छी बात कही आप। चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। राम कृष्ण हरी। बहुत बड़ा तुम मम प्रिय भरत ही सम। ब्रह्मा तुम्ही सब सारद सभी